राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आजच्या झटपट अशा ठळक बातम्या व शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लागलेल्या नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याबद्दलची एक अत्यंत मोठी खुशखबर देखील आज समोर आली आहे। कारण की राज्य सरकारने या हप्ता वितरणाचा शासन निर्णय निर्गमित केला असून यामध्ये 7व्या हप्त्यासाठी लागणारा निधी, 7वा हप्ता वितरण करण्याची तारीख या सर्व बाबी नमूद केल्या आहेत। यासोबतच सध्या राज्यामध्ये वितरित होत असलेल्या 2024च्या थकीत पीक विम्याबाबतची व अवकाळी पाऊस अनुदान आणि कर्जमाफी बद्दलची देखील एक अत्यंत मोठी खुशखबर राज्य सरकारच्या मार्फत समोर येत आहे। त्यामुळे सर्व प्रकारच्या बातम्या तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच आपले चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजच्या झटपट अशा ठळक बातम्या। तर मग आजची पहिली ठळक बातमी पीक विमा योजनेसंदर्भातील आहे। पीक विमा नुकसान भरपाईचे 415 कोटी रुपये आठवडाभरामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार। राज्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पुढील 7 दिवसांमध्ये पीक विमा नुकसान भरपाईचे 415 कोटी रुपये जमा होतील, अशा प्रकारची माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली आहे। सोमवारी पीक विमा नुकसान भरपाईचे 506 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले होते आणि आता 415 कोटी रुपये येत्या 8 दिवसांमध्ये राज्यामधील उर्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची तयारी राज्य सरकारच्या मार्फत सुरू आहे। देशामधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर। बांगलादेशामध्ये 5 महिन्यानंतर भारतीय कांद्याची निर्यात सुरू। गेल्या 5 महिन्यापासून थांबवलेली भारतीय कांद्याची निर्यात आता बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा सुरू होत आहे। काही ठराविक आयातदारांना 50 टन निर्यातीचे परवाने देण्यात आले आहेत। यासाठी फ्युमिगेशन आणि आवश्यक प्रमाणपत्र यांना अनिवार्य करण्यात आले आहेत। त्यामुळे आता बांगलादेशमध्ये कांद्याची निर्यात सुरू झाल्यामुळे देशामध्ये कांद्याचे भाव पुन्हा एकदा वाढतील, अशा प्रकारची आशा निर्माण होताना आढळून येत आहे। 2024च्या थकीत पीक विम्याची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी गुड न्यूज। पीक विम्याचे 5.38 कोटी रुपये आले। शेतकऱ्यांनो, तुमच्या मोबाईल फोनचा मेसेज पाहिला का? वर्षभराची प्रतीक्षा संपली। पोळा सणापूर्वीच रक्कम आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा। मागील वर्षभरापासून शेतकऱ्यांना पीक विम्याच्या हप्त्याची प्रतीक्षा लागली होती। अखेर केंद्र शासनाच्या मार्फत पीक विमा मंजूर होऊन राज्य सरकारकडे वर्ग करण्यात आला आहे। त्यानंतर आता सोमवारी 11 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 5,38,00,000 रुपये पीक विमा नुकसान भरपाई रक्कम जमा देखील करण्यात आली। सकाळी 11 वाजेनंतर दुपारी 3 वाजेपर्यंत अनेक शेतकऱ्यांचा फोन मेसेजच्या ट्यूनने खणखणला आहे आणि त्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम देखील जमा झाली आहे। रखडलेल्या कर्जमाफी बद्दल एक अत्यंत मोठी खुशखबर। गरजू शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे विधान। धनदांडग्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नाही। शेतकरी खरंच अडचणीमध्ये असेल तर त्यासाठी सरकार देखील कटिबद्ध आहे। त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांना गरज असेल अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येईल आणि या कर्जमाफीचे निकष देखील लवकरच राज्य सरकार जाहीर करणार असून या निकषामध्ये बसणाऱ्या सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात येईल, अशा प्रकारचे मोठे विधान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे। राज्यामध्ये 2024 मधील पीक विम्याचे पैसे वाटप होत असताना आता 2024 मधील अतिवृष्टी नुकसान भरपाई देखील आली। जानेवारी ते मे 2024 मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना अनुदान मिळणार, अशा प्रकारची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून नुकसान भरपाईची रक्कम थेट जमा करण्याचे निर्देश राज्य सरकारच्या मार्फत देण्यात येत आहेत। तसेच 2 हेक्टरची मर्यादा वाढून 3 हेक्टर करण्यात आल्याचा उल्लेख देखील या शासन निर्णयामध्ये करण्यात आला आहे। त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये निधी मिळणार आहे। यामध्ये 1 जानेवारी 2024च्या महसूल विभागाच्या शासन निर्णयानुसार मदत देण्यात येणार आहे। यामध्ये जिरायत पिकांसाठी प्रति हेक्टरी 13,600 रुपये, तर बागायत पिकांसाठी 27,000 रुपये प्रति हेक्टरी आणि बहुवार्षिक पिकांसाठी 36,000 रुपये प्रति हेक्टरी 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये निधी वाटप करण्यात येणार आहे आणि हा निधी येत्या 8 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसकटपणे जमा करण्यात येईल। चालू हंगामातील अतिवृष्टी नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश कृषी मंत्री महोदयांनी दिले आहेत। अतिवृष्टी भागातील बाधित शेतकऱ्यांचे युद्ध पातळीवर पंचनामे करण्याचे आदेश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी महसूल आणि कृषी यंत्रणेस दिले आहेत। संबंधित यंत्रणेचा अहवाल प्राप्त झाल्याबरोबरच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या समवेत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे देखील कृषी मंत्री महोदयांनी या ठिकाणी स्पष्ट केले आहे। खरीप हंगामातील पिकांच्या मशागतीसाठी युरिया खतांचा कृत्रिम तुटवडा। शेतकऱ्यांची उभी पिके धोक्यामध्ये। युरिया खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला असला तरी देखील शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये। येत्या 2 दिवसांमध्ये युरिया खत प्रमाणामध्ये उपलब्ध होणार आहे। त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना लागेल तेवढे युरिया खत मिळेल,
अशा प्रकारचे आश्वासन कृषी विभागाच्या मार्फत देण्यामध्ये आले आहे। बीडकरांची अखेर प्रतीक्षा संपली। 17 सप्टेंबरला धावणार बीड अहिल्यादेवीनगर रेल्वे। जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे। तसेच येणाऱ्या 17 सप्टेंबर रोजी म्हणजेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये बीड अहिल्यादेवीनगर रेल्वे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी काल दिली आहे। सणासुदीच्या काळामध्ये अनेक वस्तू होणार स्वस्त। दिवाळी आधी जीएसटी कर प्रणालीमध्ये होणार मोठा बदल। केंद्र सरकारने जीएसटी प्रणाली अधिक सोपी आणि सुटसुटीत करण्याचा आता मोठा निर्णय घेतलाय। लवकरच 12% आणि 28% जीएसटी स्लॅब रद्द करण्यामध्ये येणार असून त्या जागी फक्त एकच जीएसटी स्लॅब असेल। मात्र तंबाखू सारख्या आरोग्य हानिकारक वस्तूंवर 40% कर लादण्याची शिफारस केंद्र सरकारच्या मार्फत करण्यात आली आहे। परंतु इतर गोष्टी या सणासुदीच्या काळामध्ये आता स्वस्त होणार आहेत। स्वातंत्र्य दिना दिवशी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे शेतकऱ्यांसाठी मोठे विधान। योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही। शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही असं सरकारने कधी म्हटलं नाही। योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यामध्ये येईल। आपल्याकडे कोणालाही कायदा हातामध्ये घेता येत नाही। संविधानाने हे राज्य आणि देश चालतो। असं तुरवा, असं मारा, असं ठोका असं कधीच चालत नाही। त्यामुळे आता योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी नक्की करण्यामध्ये येईल आणि यासाठीचे निकष देखील राज्य सरकार तयार करण्याच्या तयारीमध्ये लागले आहे। राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आणखीन एक अत्यंत मोठी खुशखबर। राज्यामधील 26 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई तात्काळ वाटप करण्यात येणार। राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 307 कोटी 25 लाख रुपयांचा निधी वाटप करण्यासाठी मंजुरी प्राप्त केली आहे। राज्यामध्ये नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 या दरम्यान विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली होती। त्यामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले। राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारा शासन निर्णय गुरुवारी निर्गमित केला असून या शासन निर्णयानुसार राज्यामध्ये आता या 26 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तात्काळ या नुकसान भरपाईचे पैसे जमा करण्यात येणार आहेत। राज्यामधील नमो शेतकरी योजनेअंतर्गतच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर केली आणि पीएम किसान योजनेप्रमाणेच या देखील योजनेअंतर्गत वर्षाला 6,000 रुपये देण्याचे आश्वासन दिले। परंतु आता पीएम किसान योजनेचा मागील 20 हप्ता केंद्र सरकारने वाटप केला तरी पण राज्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या योजनेच्या 7 हप्त्याचे पैसे जमा झाले नाहीत। परंतु आता याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 7 हप्त्याचे पैसे राज्य सरकारच्या मार्फत जमा करण्यात येणार आहेत। अशा प्रकारची माहिती राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या मार्फत जाहीर करण्यात आली आहे। राज्यामधील लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये 14,000 पुरुषांनी घेतलाय लाभ। सरकारच्या मार्फत यांची वसुली आणि कारवाई देखील करण्यात येत आहे। योजना केवळ महिलांसाठी असून चुकीच्या माहितीच्या आधारे तब्बल 14,298 पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे आणि यावर आता राज्य सरकारच्या मार्फत कारवाई सुरू आहे आणि यांच्याकडून या पैशांची वसुली देखील करण्यात येणार आहे। तर मग चला जाणून घेऊया आजचा हवामान अंदाज। मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाच्या मार्फत वर्तवण्यात येते। मराठवाड्यामधील नांदेड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, हिंगोली, लातूर या काही जिल्ह्यांमध्ये गेल्या 3 ते 4 दिवसापासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे। पावसामुळे सोयाबीन, कापूस आणि काढणीला आलेला मूग, उडीद या पिकांना बाधा पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। तर मग अशा प्रकारच्या आज दिवसभरामधील झटपट ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्या आणि अशाच प्रकारच्या दररोज बातम्या पाहण्यासाठी लगेच आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। नोटिफिकेशन बेलला ऑल वरती सेट करा आणि आजचा व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।